नमस्कार, मी नितीन साळुंखे. मित्रांनो, आपण गेल्या काही लेक्चर्समध्ये ज्यावेळेस UPSC मेन्स झाली होती त्याचा आपण GS1चा जॉग्राफीचा पेपर डिस्कस केला होता. आज सकाळ सेशनमध्ये जॉग्राफी ऑप्शनलचा पेपर 1 झालेला आहे आणि दुपारी पेपर 2 होणार आहे. जो पेपर 1 झालेला आहे जॉग्राफी ऑप्शनलचा, आपण त्याबद्दल आज डिस्कस करणार आहे. तर मी आपल्या सगळ्यांचं इग्नाइट UPSC MPSC प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण या प्लॅटफॉर्मवरती UPSC आणि MPSC डिस्क्रिप्टिव्हसाठी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या अनुषंगाने एक इंटिग्रेटेड बॅच लॉन्च करतो आहे की ज्यामध्ये एक्सटेन्सिव्ह कव्हरेज ऑफ सिलेबस आहे, टोटल सिलेबस कव्हर्ड आहे, ॲज वेल ॲज व्हॉट वी हॅव प्रिलिम प्लस मेन्स प्रिपरेशन simultaneously. We have daily answer writing sessions. Then what we have comprehensive and updated study material by the expert faculties. Doubt clearing sessions, one-to-one counseling, everything is there. Dedicated current affairs आहेत, अगेन करंट अफेअर्स अँड स्टॅटिक लिंक करून आपण ते टॉपिक घेतलेले आहेत आणि इट इज ऑल्सो अवेलेबल इन ऑफलाईन अँड ऑनलाईन बोथ मोड. सो यू कॅन अवेल दिस ऑफर ॲज वेल एज यू कॅन शेअर विथ युअर ग्रुप्स. सो आता हा जो पेपर झालेला आहे UPSCचा जॉग्राफीचा ऑप्शनलचा पेपर 1चा 250 मार्काचा, बरोबर ना. त्यामध्ये पॅटर्न असा होता की क्वेश्चन क्रमांक पहिला आणि क्वेश्चन क्रमांक 5वा हे कंपल्सरी असतात. नोट्स, शॉर्ट नोट्स वाल्या क्वेश्चन क्रमांक फर्स्ट आणि 5 नंबर हे कंपल्सरी असतात. 50-50 100 मार्काला. उरले 150 मार्क. 150 मार्काला तुम्हाला 3 प्रश्न लिहायचे आहेत. 1, 2, 3. 50चा 1, 50चा 1, 50 असा पॅटर्न आहे. तर 50चा जो प्रश्न आहे तो कसा आहे 20, 15, 15 बोलू आपण असं 20, 15, 15 असं विभागला आहे. ठीक आहे. म्हणजे 50-50 मार्क कंपल्सरी. क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर 5 कंपल्सरी नोट्स. उरले 100 मार्कामध्ये 100 मार्क झाले, उरले 150 मार्क. 150 तुम्हाला 3 प्रश्न लिहायचे. 50-50-50. 50 मध्ये काय केलेलं आहे 20, 15, 15 असं केलेलं आहे. जर मला विचारलं, माझा UPSC ऑप्शनल जॉग्राफी होता, मी 3 मुलाखत दिल्या. जर मी हा पेपर दिला असता आजच्या डेटला तर मला विचारलं पेपर कसा होता तर इट वॉज मॉडरेट टू हार्ड. काही प्रश्न लाईक फिजिकल जॉग्राफी हा थोडा चांगला पेपर होता यावेळेस, सुदैवाने चांगला होता. थोडासा ह्युमन आणि थोडासा रिसोर्स जॉग्राफी, रिजनल डेव्हलपमेंट थोडंसं कॉम्प्लेक्स होतं मान्य करू. बट ॲज सच मॉडरेट टू हार्ड हा असा पेपर होता. बट प्रिव्हियस पेक्षा हा जरा बरा म्हणता येईल, प्रिव्हियस चांगला म्हणता येईल. ठीक आहे, चला बघूया आपण. इन शॉर्ट हा व्हिडिओ असेल. कालांतराने तुम्हाला डिटेल प्रत्येक प्रश्नाचा आन्सरचा तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. बट हा इन जनरल असेल की पेपर कसा होता. हा व्हिडिओ कोणा करताय की जी लोक 2026 मध्ये 27 मध्ये किंवा नंतर ज्या लोकांना जॉग्राफी ऑप्शन घ्यायचा आहे किंवा UPSC MPSC डिस्क्रिप्टिव्ह मोड मध्ये करायची त्यांच्याकरता हा व्हिडिओ फ्रुटफुल आहे, हेल्पफुल आहे. चला सुरू करूया. पहिला प्रश्न होता की एक्सप्लेन द कॉजेस ऑफ ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड. ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड, ग्लोफ. हा एक वर्ड न्यूज मध्ये होता कारण मेक्सिकोमध्ये 15 ऑगस्टला आत्ताच अलास्कामध्ये 15 ऑगस्टला आत्ताच फ्लड आला होता आणि ग्लेशियल लेक ब्लस्ट झालं होतं ते आणि ब्लस्ट झाल्यामुळे मोठा फ्लड आला होता. ते न्यूज मध्ये होतं. करंट टॉपिक उचलला ऑगस्ट महिन्यामधला. आता प्रश्न काय विचारलाय की बाबा कारण काय, कशामुळे हे ग्लेशियल जे लेक हे ब्लस्ट होऊ शकतं, तुटू शकतं. तर मल्टिपल कारण आहे. एक जो मोरॅन असतो, मोरॅन आपण जर हिमोड म्हणतो इंग्लिशमध्ये, ह्या मोराईन फेल्युअर झालं असेल, डॅम फेल्युअर झाला असेल किंवा हेवी रेनफॉल झालं असेल, बरोबर आहे, रॅपिड स्नोफॉल झाला असेल किंवा ॲव्हालांच झाला असेल किंवा सेस्मिक ऍक्टिव्हिटी झाले असतील किंवा व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी असतील, जिओथर्मल हीट झाली असेल, या सगळ्या कारणास्तव त्या ठिकाणी ग्लेशियल लेक मध्ये सडन काय येतो, फ्लड येतो. एक 4-5 जर पॉईंट तुम्ही लिहिले तर काय म्हणतात, पण सोपा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता सोलिफिकेशन, मृदा सरपण काय असतं. जनरली जो परमाफ्रॉस्ट असतो म्हणजे जी जमीन पूर्ण बर्फाने वेढलेली असते, तो त्यावरचा जो थर आहे मातीचा हा अचानक होतो वॉटर सॅच्युरेटेड, ओला होतो आणि तो खाली सरकतो. ऍक्च्युअली सोलिफिकेशन इज अ टाइप ऑफ मास वॉस्टिंग. एक टॉपिक सिलेबसला आपल्याला मास वॉस्टिंग त्यातला टॉपिक आहे मास वॉस्टिंग. अचानक जी ओली माती खाली येते आणि खाली आल्यामुळे संपूर्ण भागा गाडला जातो, त्याला म्हणतो आपण सोलिफिकेशन. सो फिजिकल जिओग्राफी. देन what geological and tectonic processes lead to the formation of naps. naps हा एक प्रकारचा फोल्ड आहे, थ्रस्ट फोल्ड आहे. एक प्रकारचा थ्रस्ट फोल्ड आहे. दोन प्रकारच्या लेयर्स ज्या परस्परांना एकत्र येतात त्यावेळेस एक लेयर दुसऱ्यावरती क्रॉस होते. रिक्युम्बेंट फोल्ड आपल्या टाइप्स ऑफ फोल्ड आहे ना,
असा जो प्रकार असतो याला म्हणतो आपण रिक्युम्बंट फोल्ड. तर रिक्युम्बंट फोल्डचा हा विचारला की कशा प्रकारे बनतं आणि कशा प्रकारे जिओलॉजिकल म्हणजे इंटरनल फोर्सेस ऑफ द अर्थ अँड टेक्टॉनिक म्हणजे प्लेट मुवमेंट कशा प्रकारे ते फोल्ड किंवा ते नॅप किंवा ते ग्रीवा तयार करता प्रश्न विचारलाय. सो इट वॉज क्वाईट इझी वन. म्हणजे फिजिकल जिओग्राफीचा होता, आपण सिलेबसला करतोच त्यामुळे इझी म्हणतोय मी. नवीन असा काही शॉक देणारा नव्हता प्रश्न. त्यानंतर 5वा प्रश्न होता अगेन ओशनोग्राफी म्हणजे फिजिकल जिओग्राफी की फंडामेंटल म्हणून विचारलाय. ओशन वेव्ह काय असतात, ओशनिक करंट काय असतात आणि टाइड काय असतात. तर ओशनिक वेव्ह काय बेसिकली दे आर ट्रान्झिटरी मुवमेंट्स, ऑसिलेटरी मुवमेंट ऑफ वॉटर आहे, बरोबर आहे. ओशनिक करंट काय, ओशनिक करंट एक मास मुवमेंट ऑफ वॉटर आहे बिनिथ दी वॉटर सरफेस आहे. आणि टाइड काय अप अँड डाऊन मुवमेंट ऑफ वॉटर आहे, लोकलाइज फेनॉमेनॉन आहे, बरोबर आहे. हा फरक डायग्राम काढा, फरक लिहा, काम झालं. पेपर सोपा होता. म्हणजे पेपर म्हणजे हा प्रश्न सोपा होता. म्हणून जे 5 प्रश्न लेकरांनो दे आर फ्रॉम द फिजिकल जिओग्राफी. हे 5 प्रश्न 10 मार्काला एक म्हणजे 50 मार्काला झाला प्रश्न. आणि हा प्रश्न एक कंपल्सरी असतो. आता उरलेले हा प्रश्न मग 2 आहे. आता मी 2 मध्ये ऑब्झर्व केलं यामध्ये तर हा एक प्रश्न नाहीये, हा 2A आहे. एक मिनिट, हा 2A आहे. त्यानंतर इकडे हा 2B आहे आणि 2C आहे. म्हणजे तो 20 मार्काचा, हा 15 आणि हा 15, किती बनले 30 आणि 23 50. म्हणजे 50 मार्कचा प्रश्न क्रमांक दुसरा, 50चा तिसरा, बरोबर आहे. आणि पुन्हा 50चा चौथा म्हणजे 2 3 4 म्हणजे 2 3 4 हे 50 50 50 चे प्रश्न आहेत. एकूण लिहायचे आपल्याला 3. मग तुम्ही काय करू शकता, सेक्शन ए पैकी तुम्ही 2 लिहू शकता आणि बी मधला 1 लिहा, किंवा तुम्ही सेक्शन 1 मधला 1 लिहा आणि बी मधला 2 लिहा. पण जनरली काय होतं, सेक्शन जो ए असतो ना त्यात फिजिकल जिओग्राफी आहे आणि आपण भरभरून करतो, चांगला आपला असतो. पण जनरली मुली काय करतात, सेक्शन ए मध्ये 2 लिहितात आणि 1 लिहितात ह्युमन मधला जो पार्ट बी मध्ये असेल. ठीक आहे, चला बोलू आपण. आता हा जो क्वेश्चन नंबर दुसरा आहे 50 मार्कचा, त्यातला पार्ट ए जो 20 मार्काचा आहे. काय म्हटलंय, हाऊ डज डेन्युडेशन क्रोनॉलॉजी helps in understanding the sequential development of landscape and landform development. Landforms are the functions of cycle, processes and time. हे WM डेव्हिसचं वाक्य. या ऑलरेडी माझा व्हिडिओ होता. मी शिकवलं की डेव्हिस वर काही ना काही, डेव्हिस तरी येतो, पेंग तरी येतो, किंग्स तरी मॉडेल काही, पण या डेव्हिस विचारलाय. सो डेव्हिस डायग्राम काढा प्रॉपर अशी, है ना, प्रॉपर डायग्राम काढली अशी की बाबा ना युथ फेज, मॅच्युअर फेज, ओल्ड फेज, 1-2 एक्झाम्पल दिले, काम झालं. म्हणजे हा रटलेला प्रश्न आहे, हा अवश्य आपण करून जातो. यात तुम्हाला काही नवीन शॉक यात सुदैवाने नाहीये. याच दोनचा एक मिनिट, याच दोनचा जो हा बी पार्ट आहे, व्हॉट इज डीप सी मायनिंग अँड व्हॉट आर पोटेन्शियल बेनिफिट्स रिस्क असोसिएटेड विथ इट. ऍक्च्युअली आताच ना युएससीचा एक मुद्दा सुरू होता की युएसए डीप मायनिंग करत आहे आणि जे इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी आहे ISN, की जे सगळं जे डीप मायनिंग आपण जे समुद्रामध्ये करतो त्याला हे रेग्युलेट करतं इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी. याच्या निर्णयाविरुद्ध, त्या निर्णयाला बायपास करून डोनाल्ड ट्रम्पने एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर पास केली आणि म्हणजे ISAच्या विरुद्ध जाऊन, इंटरनॅशनल स्टँडर्डच्या विरुद्ध जाऊन समुद्रात डीपसी मायनिंग करते. त्यामुळे हा मुद्दा न्यूजमध्ये होता काही महिन्यापूर्वी आणि तिकडनं हा प्रश्न विचारलाय. तर डीपसी मायनिंग बद्दल विचारलाय. डीपसी म्हणजे काय की 200 मीटरच्या खाली कॉन्टिन्युअस स्लोप असेल, अबॅसाइल प्लेन असेल, सी माउंट्स असेल, यावरती जी मायनिंग होते त्याला काय म्हणतो आपण, डीपसी मायनिंग, बरोबर आहे. व्हॉट आर पोटेन्शियल बेनिफिट्स काय, तर एक तुम्हाला मेटॅलिक न्यूडल्स तुम्हाला मिळू शकतात मॅग्नीजचे ऍट अबॅसाइल प्लेन, बरोबर ना. तुम्हाला काही फेरो मॅग्नेटिक तुम्हाला मिनरल्स मिळतात ऍट सी माउंट्सला, फेरो मॅग्नेटिक मटेरियल्स ऍट सी माउंट्स म्हणजे समुद्री जे पर्वत आहे त्यावर हे मिळतात. सो बेसिकली क्रिटिकल मिनरल्स हे ना, काही रेअर अर्थ मिनरल्स, काही फेरस मिनरल्स, मेटॅलिक न्यूडल्स, या सगळ्यामध्ये सी बेडला किंवा समुद्रामध्ये फार याला स्कोप आहे. आणि हा एक पर्याय होऊ शकतो, ऑप्शन होऊ शकतो की ज्या ठिकाणी जमिनीवरचे बऱ्याच ठिकाणी मायनिंग होत नाहीये, जिओपॉलिटिकल इश्यूज आहेत, काही राज्यांमध्ये काही स्टेट्समध्ये कॉन्फ्लिक्ट आहे, काही लिगल इश्यूज आहेत, काही एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत, त्यामुळे थोडं लँड सरफेसचं मायनिंग कुठतरी
कमी होतंय आणि त्याला बायपास म्हणून काय आपलं सी मायनिंग मध्ये आपण ते करू शकतो. हा फायदा पण आहे आणि रिस्क पण आहे. एन्व्हायरमेंटल रिस्क आहे, इरिव्हर्सिबल बायोडायव्हर्सिटी लॉस आहे, बरोबर ना. त्याचप्रमाणे लोकल जे सटल हॅबिटॅट आहे हे शिफ्टिंग व्हावं लागणार आहे, प्लस एखाद्या पर्टिक्युलर कंट्रीची हेगेमनी होणार आहे, बरोबर ना. आणि पुन्हा समुद्र हा बनतो बॅटलफील्ड. त्यामुळे असे काही रिस्क तुम्ही यात लिहिले तरी आपलं काम होऊन जातं, सोपं होतं ना. ठीक आहे, चला. एक सुंदर म्हण आहे की ग्रास इज ऑलवेज ग्रीनर टू द अदर साइड. तसा प्रकार आहे की आपण जेव्हा इथे बघतोय तर वाटतं अरे वा मेन्स की सोपी ऑफलाईन सोपा आहे, पण जो ऍक्च्युअली लिहितोय किंवा जे लिहिलं असेल तो ऐकत असेल ना, सर क्या इझी आहे, बहुत डिफिकल्ट था. मतलब हे हमेशा होता, हे ऑलवेज होतं की जेव्हा आपण अनालाइज करतो वाटतं अरे हे तर खूप सोपं आहे, पण जेव्हा आपण ऍक्च्युअली लिहायला जातो ना कळतं अरे काय लिहायचं होतं. त्यामुळे बट हा एकदा तुम्हाला आयडिया कळली ना तर तुम्ही यात काही ना काही लिहू शकतात. बेसिक कॉन्सेप्ट जे मी एका बॅचमध्ये कव्हरही केलेले आहेत ऑप्शनच्या बॅचमध्ये. खूप सारे प्रश्न त्या बॅचमधून कॉपी पेस्ट नाही म्हणू शकत आपण, पण हा लिंक हा डीप सी मायनिंग मी डिस्कस केलेला होता. हा जो ग्लॅशियल लेकवाला हा डिस्कस केला, खूप सारे क्वेश्चन डिस्कस केले होते. डेव्हिसचा मी डिस्कस केला होता. त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की बऱ्यापैकी पेपर हा आपण कव्हर करू शकलो असतो असं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की मॅन अँड वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, मॅन अँड अॅनिमल कॉन्फ्लिक्ट. हाही टॉपिक ऑलवेज हॅज बीन इन द न्यूज होता. हा खूपदा न्यूज होता. प्रत्येकाने हा मुद्दा ऐकला असणार आहे की एलिफंट मध्ये कुठे रेल्वे ट्रॅकवरती एलिफंटचा इश्यू झालेला आहे किंवा काही वाईल्ड अॅनिमल्स शहरामध्ये येत आहेत, गावामध्ये येत. हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल. हा का वाढतोय, याचे कॉजेस काय, कॉन्सिक्वेन्सेस काय आणि रेमेडीज काय. जनरल प्रश्न आहे, कोणी लिहू शकतं. ठीक आहे, चला. त्यानंतर म्हणजे क्वेश्चन नंबर तुम्ही दोनदा सेट केला असेल 50 मार्कचा, तर ए पण सोपा होता डेव्हिस, याचा बी सोपा आहे डीप सी मायनिंग आणि सी तर जनरल होता. त्यामुळे तुम्ही हा चूज करू शकले असते इफ यू आर सपोज यू आर रायटिंग द मेन्स ऑप्शनल. चला, आता क्वेश्चन नंबर 3 बघू कसं आहे. यात पुन्हा तुम्हाला बोललो 3 गोष्टी. ए मध्ये काय, ए मध्ये एक्झामिन द फॉर्मेशन ऑफ ऍटमॉस्फेरिक ट्राय सर्क्युलेशन. मी एक सुद्धा शिकवलंय, डेव्हिस सेल, फेरल सेल आणि पोलार सेल. हे तर कॉपी पेस्ट आहे माझ्या पुस्तकातला पण आणि लेक्चर मधला पण. क्लायमेट मला प्रश्न आहे, क्लायमेटॉलॉजी, फिजिकल जिओग्राफी. एक्झाम्पल पण मी लिहून दिलेले आहेत की बाबा त्यामुळे कशा प्रकारे ग्लोबल एअर सर्क्युलेशन होतं, विंड पॅटर्न्स आहे, त्याप्रकारे कशा प्रकारे मान्सून फॉर्म्स होतात, कशा प्रकारे क्लायमेटिक फेनॉमेनॉन चेंज होतात, कशा प्रकारे व्हेजिटेशन चेंज होतात, हे सगळं आपण डिस्कस केलंय विथ द हेल्प ऑफ दिस फेरल, हेडली अँड पोलार सेल. ठीक आहे, डायग्राम काढा, सोपा प्रश्न आहे. आता यातला जो पार्ट बी आहे 15 मार्काचा, हा ए होता 20 मार्काचा. हा जो 15 मार्काचा प्रश्न आहे, व्हॉट इज UN डिकेड ऑन इकोसिस्टम रिस्टोरेशन. ही साहजिक आहे की जेवढा आपण एन्व्हायरमेंटलचे आपण लॉस केलेला आहे, डिग्रेड केलेलं आहे फॉर दी एन्श्युरिंग इकॉनॉमिक ग्रोथ. सो इकॉनॉमिक ग्रोथ अँड एन्व्हायरमेंटल लॉस हे आपण नेहमी बॅलन्स करतोय. हा तो प्रश्न आहे. तुम्ही ते कसं बॅलन्स करू शकता तुम्हाला विचारलंय. सो आपल्याला खूप सारे पॉईंट्स आहेत, तुम्ही त्याने करू शकता. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, इन्क्लुसिव्ह ग्रोथ वगैरे आपल्या मुद्दे आपल्याकडे आहे. ग्रीन टेक्नॉलॉजी आहे, नेट कार्बन आहे, कार्बन सिंक्स आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. बरं, त्यानंतर याचा जो सी होता हाही थोडा सोपा होता. सोपा ह्या करता होता कारण आपण खूपदा डिस्कस केलेला आहे आपण, म्हणजे तुम्ही सिलेबसला कसा बघा. 2 मिनिटं मी झूम करतो, 1 मिनिट. कुठे गेलं, अच्छा हा. काय म्हटलेलं की 1 मिनिट छोटा करतो की हिमालय इज स्टील रायझिंग. बाई प्लेट थिअरी आहे, CPCP, बरोबर ना. टेक्टॉनिक मुवमेंट्स आहे. एक्सपांड द स्टेटमेंट अँड डिस्क्राइब द प्रोसेसेस इन्व्हॉल्व विथ इट सुटेबल स्केचेस. प्लेट मुवमेंट डायग्राम काढली तुम्ही, CPCP जवळ येत आहेत, कन्व्हर्शन सेल तुम्ही दाखवला, प्लेट मुवमेंट होते, तुमचं काम झालं. सो बेसिकली हा आपल्याला शब्द ओळखीचा आहे. हिमालयाची हाईट वाढते हा शब्द आपल्या ओळखीचा आहे. सो हा नोन टॉपिक आहे, हा टॉपिक नोन आहे. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे क्वेश्चन नंबर 3चा ए पण ठीकठाक आहे, बी पण सी पण. म्हणजे तुम्ही जर 2 निवडले असते तर क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 तुम्ही निवडले असते, तुम्ही ते देऊ शकले असतात. त्यांना पूर्ण फिजिकलचा पार्ट होता. जनरली आधी काय होतं की समजा 50 पैकी 20 मार्क किंवा 35 मार्क फिजिकलचे आणि 15 मार्क ह्युमन जिओग्राफीचे होते. सुदैवाने तसं आता काही नाही केलेलं आहे. सुदैवाने खूप चांगलं केलं बाय परफेक्शन की सेक्शन ए मध्ये भरभरून फिजिकल आहे आणि बी मध्ये भरभरून ह्युमन आहे. त्यामुळे ज्यांचा थोडा ह्युमन कमजोर होता आणि ज्यांनी चांगला फिजिकल करून गेले होते त्यांची चांदी झालेली आहे, त्यांना ड्यू इफेक्ट मिळालेला आहे, फायदा मिळाला असं म्हणू शकतो आपण. चला,
आता चौथ्यामध्ये अगेन एक केस स्टडी आहे, खूप सुंदर केस स्टडी आहे की जे कांगोचं आणि अमेझॉनचं बेसिन आहे की त्यामध्ये शेती करण्याकरता जे होतं डिफॉरेस्टेशन, जी जंगलतोड होते शेती करण्याकरता आणि म्हणजे कुठे अमेझॉन कांगोच्या बेसिनमध्ये की याचे इकॉलॉजिकल इम्पॅक्ट काय होणार आहे है ना. कांगो आणि अमेझॉन बेसिन मध्ये जे होते डिफॉरेस्टेशन फॉर द ॲग्रिकल्चर, त्याचे इकॉलॉजिकल एन्व्हायरमेंटल काय कन्सर्न्स हा प्रश्न विचारलाय, पर्टिक्युलरली कन्सर्न द बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज, क्लायमेट रेग्युलेशन. सो खूप सोपं आहे. इकडे कोण तुम्ही मुद्दे काढले जे मी आता बोललो की एखाद्या ठिकाणी जेव्हा होतं डिफॉरेस्टेशन तर ते मुद्दे होतात, ते मुद्दे तुम्ही लिहून काढले तर अगेन हा सोपा प्रश्न आहे, काही जास्त डोकं लावायची मला गरज ॲज नाहीये. ठीक आहे. त्यानंतर एक्झामिन द डिस्ट्रीब्युशन अँड बॅलन्स ऑफ एनर्जी इन अर्थ ॲटमॉस्फिअर, म्हणजे बेसिकली हा टॉपिक आहे एनर्जी बॅलन्सचा, हा टॉपिक आहे बॅलन्स ऑफ एनर्जीचा इन दी अर्थ ॲटमॉस्फिअर, म्हणजे हीट बॅलन्सचा टॉपिक आहे, अल्बेडो आहे, हीट बॅलन्स आहे. तो बेसिकली हा क्लायमेटचा प्रश्न आहे आणि आपण हा खूप सारा पाठ करून गेलोय की बाबा इनकमिंग सोलार रेडिएशन काय असतात, आउटगोईंग टेरेस्ट्रियल रेडिएशन काय असतात, मग किती येतात, ॲब्झॉर्ब बाय ॲटमॉस्फिअर, रिफ्लेक्टेड बाय क्लाउड्स वगैरे आपण डायग्राम पाठ केलेली असते. कॉपी पेस्ट करा, काम होऊन जातो. ठीक आहे. नाउ डिस्क्राइब द प्रोसेसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ बॅरियर आयलँड्स अँड एक्सप्लेन द सिग्निफिकन्स. अगेन कोरल रिप्स आपण जेव्हा शिकतो, कोरल रिप्स किंवा आपण जेव्हा शिकतो की आयलँड्स, आपण त्या बॅरियर आयलँड्स आपण शिकतो, बरोबर ना. त्यामुळे ते कॉपी पेस्ट आहे, प्रश्न सोपा आहे. सो BABC तुम्ही हे करू शकले असतात, खूप चांगले करू शकले असतात, त्यामुळे ते होऊन जातं. आता खरा जो चॅलेंज आहे लेकरांनो, हा चॅलेंज खरा सेक्शन बी मध्ये असतो, कारण सेक्शन ए हा फिजिकल जिओग्राफी आहे आणि आपण तो भरभरून GS मध्येही करतो, क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी, जिओमॉर्फॉलॉजी, आपण बायोजिओग्राफी, एन्व्हायरमेंट आपण हे GS मध्येही करतो थोडंफार का असेना. त्यामुळे थोडं हे सेक्शन ए हा थोडासा एक आपल्याला फायदेशीर ठरतो. पण सेक्शन बी जो आहे ह्युमन जिओग्राफी, रिजनल डेव्हलपमेंट, जिओग्राफिकल मॉडेल्स, थिअरीज मॉडेल्स, थोडा हा पार्ट आपण GS मध्ये पूर्ण करत नाही आणि हाच थोडासा अकॅडमिक पार्ट आहे, थोडा नवीन पार्ट आहे, त्यामुळे थोडासा आपल्या इकडे ना जोर कमी पडतो. आता बघा यांनी काय केलं, अगेन प्रश्न क्रमांक 5 हा कंपल्सरी आहे, काय टिपा द्या म्हटलेले. यांनी काय म्हटलं की व्हाय डिड द वेलफेअर अप्रोच इन ह्युमन जिओग्राफी इमर्जेस ॲज अ सिग्निफिकंट पर्स्पेक्टिव्ह इन 1970s. आधी जो अप्रोच होता, आधी अप्रोच तो चेंज करून वेलफेअर अप्रोच या लोकांनी आणलेला आहे, असा ह्युमनचा प्रश्न आहे. आता जेव्हा तुम्ही ह्युमन जिओग्राफी मधून शिकतात पॅराडाईम, आपण ज्या शिकतो पॅराडाईम शिफ्ट्स वगैरे, त्यात तुम्ही 100% शिकतात की पॅराडाईम्स मध्ये कशा प्रकारे चेंजेस झालेले आहेत, की आधी जो आपल्याला ह्युमन सेंट्रिक आपला जो अप्रोच होता, जो क्वांटिटेटिव्ह आपण रिव्होल्युशन म्हणतो, तो जो आपला अप्रोच होता, तो अप्रोच कसा बदलून हळूहळू टप्प्याटप्प्याने की जॉग्राफी ॲज अ वेलफेअर, जॉग्राफीमध्ये कशा प्रकारे पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, इनइक्वॅलिटीज हे कशा प्रकारे तुम्ही हटवू शकतात, या सगळ्यावर फोकस केलेला आहे, भर दिलेला आहे, आपण त्याला म्हणतो वेलफेअर अप्रोच. असा वेलफेअर अप्रोच प्रश्न तुम्हाला विचारलाय, म्हणजे ह्युमन मध्ये आपण तो मुद्दा 100% करतो. क्लिअर आहे. सो क्वांटिटेटिव्ह रिव्होल्युशनच्या विरुद्ध हा मुद्दा आहे. 1970s मध्ये हा मुद्दा शिफ्ट झाला, ज्याला म्हणतो आपण क्रिटिकल रिव्होल्युशन. बेसिकली स्मिथ अँड नॉक्स तुम्ही जर शिकला असाल तर स्मिथ आणि नॉक्स हे दोन जॉग्राफर्स आहे, यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, मुद्दाम साईडला उभा आहे, मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की तुमच्या फाउंडेशनल वर्क फॉर दी वेलफेअर अप्रोच. बेसिकली जॉग्राफी काय, हू कोणासाठी, व्हेअर कुठं याचा वापर होऊ शकतो, व्हॉट का आणि हाऊ कसा, या सगळ्यावरती जॉग्राफी काम करतं की जॉग्राफीचा कशा प्रकारे ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये हू, व्हेअर, व्हॉट आणि हाऊ यामध्ये प्रकार होऊ शकतो, याच्या प्रकारे काम करणं म्हणजे काय असतो आपला वेलफेअर अप्रोच. अगेन आपण हे स्मिथ आणि नॉक्स आपण अभ्यास करतो, त्यामुळे 100% हे आपण शिकलेलो असतो. त्यामुळे अगेन थोडासा हा मला असं वाटतं थोडासा ओळखीचा विषय असेल, जर तुम्ही थोडाफार स्मिथ नॉक्स किंवा थोडंफार तुम्ही हे वाचलं असेल तर. ठीक आहे, चला आता बी पार्ट बघू आपण. बी पार्ट आय थिंक खाली आहे का, एक मिनिट बघतो. बी पार्ट ठीक, नेक्स्ट पेज वरती, एक मिनिट. हा इथे बी पार्ट आहे, एक मिनिट आपण जरा मोठं करून घेऊ, झूम करून घेऊ. ठीक आहे, थोडं खाली घेतो याला. हा, व्हॉट आर दी की एन्व्हायरमेंटल अँड इकॉनॉमिक चॅलेंजेस लिंक टू दी एक्सट्रॅक्शन प्रोसेस ऑफ क्रिटिकल मिनरल्स. मी नाही लेक्चरमध्ये खूपदा ठिकाणी बोललोय की क्रिटिकल मिनरल्स वरती काही ना काही प्रश्न दरवर्षी आहे, GS मध्ये पण आहे
आणि आता यांनी ऑप्शनमध्ये प्रश्न विचारलेला आहे की बाबा हे क्रिटिकल मिनरल्स एक्स्ट्रॅक्शन आहे, याचे दोन इम्पॅक्ट आहे, एक एन्व्हायरमेंटल इकॉलॉजिकल आणि दुसरा इकॉनॉमिक चॅलेंजेस विचारले आपल्याला. लिंक बेनिफिट आहे इकॉनॉमिकल, बट दे व्हॉट दे आस्क टू चॅलेंजेस, दे ऍक्ट टू चॅलेंजेस. तर पहिला जर म्हटलं आपण एन्व्हायरमेंटल चॅलेंज तर लँड यूज आहे, लँड यूज आहे, मुद्दाम साईडला उभं आहे, लँड यूज आहे, इकोसिस्टम डिस्ट्रप्शन झालंय, बरोबर ना. दुसरे वॉटर स्कॅर्सिटी आहे, कंटॅमिनेशन ऑफ वॉटर झाले याच्यामुळे, वेस्ट मटेरियल वाढलेले, पोल्युशन्स वाढलेले आहेत, बरोबर ना, ओपन डम्पिंगमुळे, एनर्जी यूज झालेलं आहे, ग्रीन हाऊस गॅस एमिशन वाढलेलं आहे, केमिकल पोल्युशन वाढले, सॉइल झाली डिग्रेड, हे सगळे मुद्दे झाले कशामध्ये, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्समुळे. त्यामुळे डीप सी अँड रिमोट आणि जो रिमोट इकोसिस्टम आहे यातही तुम्हाला इम्पॅक्ट जाणवतो आहे. जसं एक्झाम्पल तुम्ही म्हटलं की सेडिमेंट्स जे प्लम्स आहेत, जे सेडिमेंट प्लम्स आहे, जे स्मूथर हॅबिटॅट्स आहे, स्प्रेड टॉक्झिन्स आहे, आणि सगळं याच्यामुळे फ्रॅगाईल जे डीप ओशन इकोसिस्टम आहे हे डिस्टर्ब होत चालली. तर सगळा पार्ट तुम्ही कुठे लिहू शकतात, एन्व्हायरमेंटल कन्सर्न्समध्ये. सर इकॉनॉमिक चॅलेंजेस काय आहेत, भयानक आहेत. पहिलं की याला हाय कॅपिटल कॉस्ट लागते आहे, त्यामुळे एक विशिष्ट कंपनीची इथे हेगेमोनी मोनोपॉली होऊ शकते, जे आपण बघतोय. दुसरं सप्लाय चेन कन्सन्ट्रेशन झालेलं आहे की पर्टिक्युलर चायनामध्येच काय सप्लाय चेन काय झाले, कले कॉन्सन्ट्रेशन की त्याच ठिकाणी तुम्हाला हे मिळतंय. पण भविष्यामध्ये कदाचित जर सप्लाय चेन डिसमॅनेजमेंट झालं तर फार मोठा ग्लोबल कन्सर्न होऊ शकतो. म्हणजे हा जिओ पॉलिटिकल इश्यू आहे, वल्नरेबल मुद्दा आहे हा. त्यानंतर चायनाचा असेल, DRC काँगोचा असेल, ऑस्ट्रेलियामधला लिथियमचा मुद्दा असेल. त्याचबरोबर मार्केट व्होलॅटिलिटी असा इश्यू आहेच, बरोबर आहे की आत्ताच टॅरिफचा इश्यू आहे, स्पेक्युलेशन्स आहे, चायनाचा जिओपॉलिटिकल इश्यूज आहे, चायना तैवानचा इश्यू आहे, चायना US इश्यू, त्यामुळे सगळ्यामुळे कुठेतरी मार्केट व्होलॅटाईल झालेलं आहे. त्यामुळे गव्हर्नन्सचा इश्यू निर्माण झालेला आहे, हे कशा प्रकारे या क्रिटिकल मिनरल्सला रेग्युलेट करणार, वीक रेग्युलेशन्स आहे, करप्शनचा इश्यू आहे है ना. त्यानंतर सोसायटल इम्पॅक्ट आहे. बऱ्याचदा काय होतंय की विशिष्ट कंपनीची या विशिष्ट ठिकाणाची यावर मोनोपॉली झाली आहे, त्यामुळे इनइक्वालिटी वाढली सोशली, हा एक मुद्दा आहे. त्यामध्ये कम्युनिटी रेजिस्टन्स पण आहे, पण साहजिक ऑस्ट्रेलियाकडनं अपोज होतोय, बट ते काही मानलं जात नाहीये, बरोबर ना. सोशल लायसन्स इश्यू सुद्धा झालेले ब्राझीलमध्ये. हे सगळं काही एन्व्हायरमेंटल इश्यू मध्ये काय, एन्व्हायरमेंटल म्हटलं तुम्ही काय लिहू शकता, लँड डिग्रेडेशन आहे, वॉटर कंटॅमिनेशन आहे, वेस्ट आहे, हाय एनर्जी यूज आहे, बीडीचा लॉस आहे. इकॉनॉमिक म्हटलं तर काय, हाय कॉस्ट आहे, लॉंग डेव्हलपमेंट सायकल्स आहे, सप्लाय चेन कॉन्सन्ट्रेशन्स आहे, मार्केट व्होलॅटिलिटी इन्स्टॅबिलिटी आहे. जर तुम्ही म्हटलं गव्हर्नन्स इश्यू म्हटलं तर करप्शन आहे, कॉन्फ्लिक्ट आहे. सोशल म्हटलं तर ह्युमन राईटचे इश्यूज आहे, कम्युनिटी पार्टिसिपेशनचा अपोजिशन आहे. ते सगळं तुम्ही यात खूप सारं छान लिहू शकता इन अ क्रिटिकल मिनरल्सच्या इश्यू मध्ये. ठीक आहे, सो चलिए आगे चलते. नाउ सी व्हाट दे आस्क यू, पूल फॅक्टर्स इन द इंटरनल मायग्रेशन आर ऑफन बेस्ड ऑन परसेप्शन देन द रियालिटी. की भाई एक्झाम्पल मी कुठल्या रुरल पार्टमध्ये शिकवतो, मला असं वाटतं जर मी पुण्यात शिकवलं ना तुला खूप चांगला पगार भेटेल है ना. हे परसेप्शन आहे का क्रिएटेड रियालिटी आहे, हा एक प्रश्न आहे ना. पुल मायग्रेशन म्हणजे बऱ्याचदा आपण मोठ्या सिटीत शिफ्ट होतो, मग एखादी मीडिया हायप असते, आपण कोणाला ऐकलेलं असतं आणि म्हणून आपण शिफ्ट होतो, पण ते कळत अरे ये तो भाई रियालिटी नाही थी, ये परसेप्शन था. तर हा प्रश्न आहे. मी फक्त एक्झाम्पल दिलं, असं एक काहीतरी प्रश्न आहे आणि म्हटलं एक्सप्लेन करा. खूप छान प्रश्न आहे. हे बघा पूल फॅक्टरमध्ये काय असेल, पूल फॅक्टरमध्ये की भाई जर तुम्ही तिकडे गेले तर बेटर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी असणार, तुम्हाला तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड चांगलं भेटणार, सुपिरियर तुम्हाला हेल्थ केअर भेटणार, एज्युकेशन भेटणार, ऑल दे आर व्हॉट पूल फॅक्टर्स है ना. आता हे जे पूल फॅक्टर्स हे गरजेचे पण आहे, पण परसेप्शन काय की बऱ्याचदा चांगलं हेल्थ केअर, चांगलं एज्युकेशन, चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ह्या दिसतात तर नसतं. एक्झाम्पल घेऊ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी, हा कुठला फॅक्टर आहे आपला, पूल फॅक्टर इन मायग्रेशन. पण बऱ्याचदा काय होतं की आपण चांगल्या सिटीमध्ये गेलो विथ फॉर दी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी, पण काय दिसतं राव तिथे तर अनएम्प्लॉयमेंट खूप जास्त आहे किंवा अंडर एम्प्लॉयमेंट आहे. ज्या माझ्या स्किल्स आहे त्या स्किलला सुटेबल जॉबच नाहीये, किंवा जॉब आहे तर लो पेड जॉब आहे, बरोबर ना. दुसरा मुद्दा, जॉब तर आहे पण खूप सारं कॉम्पिटिशन आहे.
दुसरं लिव्हिंग कंडिशन्स, की मी ज्या आशेने गेलो होतो की बाबा खूप चांगलं लिव्हिंग कंडिशन असणार आहे, भारी भारी असणार आहे, पण जेव्हा मी गेलो तेव्हा मला कळलं ओव्हर क्राउडिंग इफेक्ट झालेला आहे, सॉरी ओव्हर क्राउडेड सिटी झालाय, इतकी गर्दी गर्दी आहे की नेबरची भिंत आणि माझी भिंत एकच झालेली, बरोबर ना. त्यानंतर इनएडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हाय लिव्हिंग कॉस्ट खूप हाय आहे, हे मला कळलं. आधी मला काय होतं की वालय भारी आहे, हे परसेप्शन, व्हॉट इज रियालिटी, जे मी बोलतोय ते रियालिटी. ते दुसरं काय सोशल इंटिग्रेशन, की बाई तिथे गेल्यावर ना मला नवीन कम्युनिटी मिळेल, माझं स्टँड ऑफ लिव्हिंग वाढेल, मला नवीन माणसं भेटतील, माझं चांगलं इंग्लिश स्पोकन इंग्लिश चांगलं होईल, माझं बोलणं चांगलं होईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. पण तिथे गेल्यावर सोशल इंटिग्रेशन सोडा, की ते काय होतंय सोशल एक्सक्लुजन, सगळी लोक आपले दरबारा बंद करून घरी बसतात, कोणी अशी बोलत नाही. इज व्हॉट रियालिटी, है ना, रियालिटी. दिस आर दी मेन पॉइंट्स विच कॅन यू क्राईट. मग कोण करते असं, म्हणजे ही जे परसेप्शन आहे हे क्रिएट कोण करतं, मीडिया बरोबर ना, की मीडियाचे टेलिव्हिजन शोज आहेत, ज्या मूवीज आहेत, न्यूज आहेत, ते असं दाखवणार की मुंबईत भारी भारी इमारती, काय लाइव्हिंग आहे, हे कोण दाखवणार आहे, मीडिया. दुसरं काय, काही फॅमिली आपले गप्पा आहेत, हे फॅमिली मेंबर्स पुण्या मुंबईमध्ये, त्यांच्याकडनं आपल्याला समजलं की मग लाईफ लई भारी, आपण तिकडे गेलो आणि आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती होती इनएडिक्वेट, लिमिटेड. त्याच्या जोरावरती आपण गेलो आणि म्हणून काय झालं, आपण ज्याला मानलो रियालिटी, इट बिकम व्हॉट, परसेप्शन. संपला. किती भारी मुद्दा आहे, वा वा, लय भारी मुद्दा आहे. चल देन थर्ड आहे डी आहे, की थोडं अजून वरती घेऊन घेऊ आपण, की रिजनल इम्बॅलन्स, म्हणजे रिजनल डेव्हलपमेंट जी आहे ती बॅलन्स नाहीये, अनइक्वल आहे. रिजनल इम्बॅलन्सेस आर द प्रोडक्ट ऑफ इन सिच्यू अँड एक्स सिच्यू फॅक्टर्स. वा वा वा, की एखाद्या मुंबईमधली प्रगती आहे पण गावाकडे आला प्रगतीच नाहीये. जे रिजनल इम्बॅलन्सेस आहे यामागे इन सिच्यू आणि एक्स सिच्यू फॅक्टर सांगा. व्हेरी गुड, लय भारी प्रश्न आहे. इन सिच्यू आणि एक्स सिच्यू. आता इन सिच्यू मध्ये काय येणार, इन सिच्यू मध्ये पहिले ते येणार जॉग्राफिकल लोकेशन. तर तुम्ही एक्झाम्पल घ्या, तुम्ही प्लेन एरियामध्ये राहतायत तर तुम्हाला चांगले रेल्वे, चांगले रस्ते, सगळं सुविधा आहे, पण तुम्ही आता हिलीमध्ये नो ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी किंवा लेस ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी असणार आहे, तो जॉग्राफिकल लोकेशन आहे. दुसरं काय असणार, नॅचरल रिसोर्सेस. तुम्ही राहतायत अलॉंग दी कोस्ट, अलॉंग दी एरियाज, की ज्या ठिकाणी फार चांगलं कॉटन आहे, गुजरात फार मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, म्हणून काय बनलं रिसोर्सेस. ऑलरेडी तुमच्या भागामध्ये ते आहे म्हणून तुमचा एरिया डेव्हलप झालाय, काही भागात नाहीये, एरिया अंडर डेव्हलप्ड आहे, बरोबर ना. तिसरं इन्फ्रास्ट्रक्चर, की तुमच्या एरियामध्ये ऑलरेडी वेल डेव्हलप इन्फ्रास्ट्रक्चर होतं, म्हणजे चांगले स्कूल्स आहे, चांगले कॉलेजेस आहे, चांगले हॉस्पिटल्स आहे, कम्युनिकेशन नेटवर्क्स आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये खूप सारे अट्रॅक्शन काय होतं, कारण इथे खूप सारं चांगलं काय इन्फ्रा फॅसिलिटी महाराष्ट्रामध्ये कम्पेअर्ड टू सम ओडिसा अँड बिहार, बरोबर ना. देन क्लायमेट अँड टेरेन. जर हेवी रेनफॉलचा एरिया आहे लाईक कोकण कोस्ट, तर त्या पट्ट्यात साहजिक डेव्हलपमेंट मोड कमी असणार. टेरेन अप अँड डाऊन आहे, हिली टेरेन आहे, तर तो हिमालयामधलं, तर तुम्हाला चॅलेंजेस आहे इन डेव्हलपमेंट, बरोबर ना. तर ऍग्रिकल्चरचा इश्यू आहे, इंडस्ट्रीचा इश्यूज आहे, सगळ्यांचा इश्यू आहे. म्हणून क्लायमेट अँड टेरेन, ते 4 फॅक्टर काय बनले तुम्हाला, इन सिच्यू म्हणजे इनहेरंट इश्यूज, की जे मुळामध्ये होते ते इनहेरंट झाले, आणि जे बाहेरून आले ते काय आपले एक्स सिच्यू. आता एक्स सिच्यू मध्ये काय असणार फॅक्टर, हिस्टॉरिकल फॅक्टर्स. जसं बाबा ब्रिटिश काळामध्ये दार्जिलिंग पट्ट्यामध्ये, त्या पट्ट्यामध्ये टी प्लांट केला, तर आजही तुम्हाला त्या पट्ट्यात तुम्हाला टी प्लांटेशनचा इश्यू मिळतो, बरोबर ना. कारण कोलोनियल रूल, हिस्टॉरिकल रूल्स आहे. दुसरा मुद्दा म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये अजून तुम्हाला 30 शेती करणारे लोक आढळतील, म्हणजे महाराष्ट्रामध्ये या उद्योगपती आढळतील. हा फरक झाला का, हिस्टॉरिकल कनेक्शन्स आहेत, की जेवढं ब्रिटिशांनी कंपनीने डेव्हलपमेंट केली मुंबई, बॉम्बे किंवा आजच्या महाराष्ट्र प्रांतामध्ये, तेवढी किंबहुना झाली नाही त्या पट्ट्यामधल्या दार्जिलिंग पट्ट्यामध्ये. सो हा हिस्टॉरिकल इश्यू झाला. दुसरा नॅशनल प्लॅनिंग अँड इन्व्हेस्टमेंट. जेव्हा पोस्ट इंडिपेंडन्सला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ज्यावेळेस नॅशनल प्लॅनिंग केली, 5 प्लॅन्स केले, त्या प्लॅन्समध्ये रिजनल इम्बॅलन्स क्रिएट केले. की एक्झाम्पल घ्या यूपी, एक्झाम्पल घ्या पंजाब, हरियाणा, याला मोर फोकस केला कम्पेअर्ड टू बिहारपेक्षा त्या काळामध्ये. आधुनिक चित्र बघा, पंजाब हरियाणा पर कॅपिटल जीडीपी जास्त आहे दॅन यूपी बिहार, बरोबर ना. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसी असतील, जसं ग्रीन रिव्होल्युशनने सोशल इनइक्वालिटी आणली,
ॲज वेल इट क्रिएटेड व्हॉट रिजनल इम्बॅलन्स क्रिएट केलं. काही विशिष्ट स्टेट्सच प्रगती झाली, काही स्टेट प्रगती झालीच नाही. त्यामुळे काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसी ह्या काय बनल्या, तुमच्या इकॉनॉमिक पॉलिसी एक्स बनल्या. देन प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट, विशेषतः काही जे FDIs आहेत किंवा इंटरनल किंवा एक्सटर्नल जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते असे स्टेट बघतायत ज्यामध्ये ऑलरेडी डेव्हलपमेंट होती, अजून डेव्हलपमेंट होते, पण जे अंडर डेव्हलप स्टेट्स आहेत तिकडे जातच नाहीये. म्हणून काय होतंय, हे जे रिजनल इम्बॅलन्स आहेत त्याला अजून कुठतरी एक्स्ट्रा पुश मिळतोय या इन्व्हेस्टमेंटमुळे. हे सगळे पुश आणि पुल फॅक्टर्स आहे, दोज यू कॅन राईट इन दिस थिंग. ठीक आहे, चलिए. म्हणजे याचा ABC झालं, D पण झालं. आता E मध्ये काय, सिस्टम अनालिसिस इज इम्पॉर्टंट इन अर्बन प्लॅनिंग अँड व्हॉट आर इट्स लिमिटेशन. आता सिस्टम अनालिसिसचा असा अर्थ होतो की तुम्ही एखादी गोष्टीचा अभ्यास करताय ॲज अ होल. त्या गोष्टीचा अभ्यास करताना तुम्ही मल्टी डायमेन्शनल विचार करतात, एज अ सिस्टम म्हणून त्याचा तुम्ही अभ्यास करतात, बरोबर ना. की एक्झाम्पल घ्या की माझा कुटुंब आहे, तर माझा कुटुंबाचा मी प्रत्येक मेंबरचा अभ्यास करताना प्रत्येक मेंबरचं बिहेवियर, त्याचं बॅकग्राऊंड, मेंटल, सोशल, त्याचं एज्युकेशनल आणि प्लस इकॉनॉमिकल, आणि सगळ्यांना मी काय करणार, इंटरकनेक्शन. म्हणजे माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझी बहीण, माझी पत्नी, माझा मुलं, जे काय असतील माझं सगळे, हे सगळ्यांना काय करेल मी, इंटरकनेक्ट करून ॲज अ फॅमिलीचा अभ्यास करेल. त्याला म्हणतो मी सिस्टम अनालिसिस. माझा फोकस इंडिव्हिज्युअल नसणार, माझा फोकस असणार ॲज अ होल, ॲज अ सिस्टम, ॲज अ फॅमिली अँड इंटरकनेक्शन बिटवीन दिस मेंबर. त्याला म्हणतो मी सिस्टम अनालिसिस. आणि अर्बन प्लॅनिंग करताना हे फार महत्वाचे आहे, कारण अर्बन प्लॅनिंग करताना तुम्ही सिस्टम अनालिसिस या वेळेने गेलात तर तुम्ही त्या सिटीचं, त्या अर्बनचं तुम्ही होलिस्टिक अंडरस्टँडिंग तुम्हाला येऊ शकतं. उदाहरणार्थ की ट्रान्सपोर्ट पॅटर्न काय, हाऊसिंग कसं असणार, युटिलिटी कसं असणार. म्हणजे एक्झाम्पल घ्या, ट्रान्सपोर्ट कसं आहे तिथे, हाऊसिंग कसं आहे त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट कसं आहे, बरोबर ना. या सगळ्यांचा तुम्ही कलेक्टिव्हली अभ्यास केला तर तुम्हाला त्या अर्बनचं तुम्हाला होलिस्टिक अंडरस्टँडिंग होतं. दुसरे इन्फॉर्म्ड डिसिजन मेकिंग. म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही सिस्टम पद्धतीने अभ्यास करतात त्यावेळेस तुम्ही त्या गटांना सांगतात की मला हे कृत्य करायचे. ज्यावेळेस आपण जेव्हा सिस्टम अनालिसिसने अभ्यास करतो अर्बन प्लॅनिंगचा, तेव्हा आपण त्या घटकांना इन्फॉर्म्ड करतो की माझा मोड ऑफ अजेंडा आहे, माझा मोड ऑफ डेव्हलपमेंट आहे, आणि यामुळे डेव्हलपमेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारे हेल्प होते बाय द स्टेक होल्डर्स. देन काय फायदा होतो, रिसोर्स ऑप्टिमायझेशन. रिसोर्स, जे काही रिसोर्सेस त्या अर्बन एरियामध्ये अवेलेबल असतील त्यांचा मी ऑप्टिमाइज्ड बेनिफिट घेऊ शकतो थ्रू दी आयडेंटिफिकेशन ऑफ क्रिटिकल लिव्हरेज पॉइंट्स. सिस्टम अनालिसिस हेल्प्स इन प्रायोरिटायझिंग दी इंटरव्हेन्शन्स. काही चांगले इंटरव्हेन्शन्स मी प्रायोरिटाइज करून मी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करू शकतो. दॅट कॅन यील्ड दी मोस्ट सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट्स बाय ऑप्टिमायझिंग दी रिसोर्स अवेलेबल. ठीक आहे. त्यानंतर सिनॅरिओ प्लॅनिंग मी चांगल्या प्रकारे मी काय करतो, इट एनेबल्स दी एक्सप्लोरेशन ऑफ मल्टिपल फ्युचर सिनॅरिओज. की मी अशा प्रकारे करतो की फ्युचरमध्ये त्या अर्बनमध्ये काय होणार आहे. जर मी मेट्रो आणली, आता तुम्ही बघितलं खूप साऱ्या शहरामध्ये आज मेट्रोची गरज नाहीये, पण तरी सुद्धा सरकार मेट्रो आणतंय. मला म्हणतो सर आज मेट्रोची गरज नाहीये, लोकल आहे तीच कोणी वापरत नाहीये, मेट्रो का आणली, फ्युचर सिनॅरिओज. इसको बोलते सिनॅरिओ प्लॅनिंग. उदाहरणार्थ म्हणजेच काय, सिस्टम अनालिसिस. तुम्हाला कळलं असं मला काय म्हणायचंय, सर बुलेट ट्रेनची सर काय गरज आहे, हा हे झालं फ्युचर सिनॅरिओज, सिस्टम अनालिसिस. याचं कारण हे. मग सर काय म्हटलं, आता याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत, काय लूप होल्स आहेत, काय लिमिटेशन्स आहेत. पहिलं काय, सर्वात मोठं चॅलेंज आहे डेटा, प्रॉपर डेटा, लॅक ऑफ डेटा. जो डेटा अर्बनचा अवेलेबल आहे तो इथे कमी आहे, इनअप्रोप्रिएट आहे किंवा चुकीचा आहे, अनरिलायबल आहे. त्यामुळे डेटा चुकीचा असेल तर प्लॅनिंग ऑब्विसली काय होणार आहे, चुकीची. कॉम्प्लेक्सिटी आहे सर्वात महत्वाचं, की अर्बन सिस्टम्स आर इनहेरेंटली कॉम्प्लेक्स आणि सब्जेक्ट टू न्यूमरस व्हेरिएबल्स. की ऑलरेडी जे अर्बन बनले इतके कॉम्प्लेक्स आहेत, मल्टिपल कॉम्प्लेक्सिटी आहे. म्हणजे इव्हन फॅमिली सुद्धा कॉम्प्लेक्सिटी आहे. एखाद्या अर्बन स्ट्रक्चरमध्ये कास्ट, रिलिजन, क्रीड, कलर एक्सेट्रा नंबर ऑफ गोष्टींवरती काय कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे त्या कॉम्प्लेक्स सिस्टम मध्ये ते पद्धत लागू करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं. दुसरं काय, अनसर्टनिटी आहे, की बाबा आज मी पॉलिसी आणतोय, कदाचित उद्या अर्बनची चेंज झालं तर. अमृत योजना, जलजीवन योजना, आज ही पॉलिसी उद्या ती पॉलिसी, साधे मीटर, स्मार्ट मीटर, इलेक्ट्रिकचे प्रीपेड मीटर,
उद्या कुठली पॉलिसी येणार हेच मला माहिती नाही, तर कशा प्रकारे मी लॉंग टर्म प्लॅनिंग करू? तर अनसर्टनिटी हा मोठा इश्यू आहे. दुसरं डायनॅमिक नेचर, की एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट्स आहेत, डेमोग्राफिक शिफ्ट्स आहेत, बरोबर ना, पॉलिसी चेंजेस आहे. यामुळे तर अर्बन इतकं डायनॅमिक झालंय की पर्टिक्युलर पॉलिसी इम्प्लिमेंट करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं फॉर द सिव्हिल सर्वंट. ठीक आहे, हे सगळं तुम्ही यात मुद्दे लिहू शकतात. सिस्टम अनालिसिस फार छान मुद्दा होता. ठीक आहे, मुद्दा पण आता यानंतर आहे की हाऊ हॅव, आता हा क्वेश्चन नंबर 6 आहे लेकरांनो, म्हणजे 50 मार्क्सचा. अगेन 20, 15, 15. ठीक आहे, पहिला आहे हाऊ हॅव डायकोटॉमी अँड ड्युअलिझम अफेक्टेड द मेथॉडॉलॉजिकल अँड डेव्हलपमेंट ऑफ जिओग्राफी. तर एक रट्टा प्रश्न आहे सिलेबसचा, है ना. डायकोटॉमी अँड ड्युअलिझम म्हणजे आपण जिओग्राफीचा अभ्यास करताना हे करतो, म्हणजे करतो सर, प्रत्येक जण करतो. व्हॉट डायकोटॉमी, की डिव्हिजन ऑफ जिओग्राफिकल फिनॉमिना इंटू 2 डिस्टिंक्ट अँड म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह कॅटेगरीज. म्हणजे जिओग्राफीचा अभ्यास करताना आपण दोन घटनांना ज्या म्युच्युअली म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह कॅटेगरी, म्हणजे ज्या परस्परांशी एकदम भिन्न आहे, दोन भिन्न गोष्टींचा आपण सोबत अभ्यास करतो, नोन ॲज डायकोटॉमी. असं एक्झाम्पल म्हटलं सुंदरसं, एन्व्हायरमेंट आणि ह्युमन्स, बरोबर ना. फिजिकल वर्सेस ह्युमन जिओग्राफी. व्हॉट इज फिजिकल, डोंगरांचा, नद्यांचा, पाण्यांचा अभ्यास. व्हॉट इज ह्युमन, आपल्या डेव्हलपमेंटचा अभ्यास. दोन गोष्टी वेगळ्या आहेत, बरोबर ना. दोघींमध्ये एक्सक्लुझिव्ह नसतो, दोघींमध्ये कुठलंही साधर्म्य नसतं, असं कोण म्हणतं, डायकोटॉमी, बरोबर आहे. जनरल जिओग्राफी अँड रिजनल जिओग्राफी. व्हॉट इज जनरल जिओग्राफी, युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स, थिअरी अख्ख्या जगाला लागू आहेत. आणि व्हॉट इज रिजनल जिओग्राफी, पर्टिक्युलर टू पर्टिक्युलर एरिया, बरोबर ना. ठीक आहे. व्हॉट इज ड्युअलिझम, ड्युअलिझम मध्ये काय हा वेगळा आहे. व्हॉट इज ड्युअलिझम, ड्युअलिझम व्हॉट सेज इट इन्व्हॉल्व्स द कोएक्झिस्टन्स ऑफ टू अपोजिंग बट कॉम्प्लिमेंटरी आयडियाज. इथे काय डायकोटॉमी मध्ये डिस्टिंक्ट आयडियाज, इथे काय कॉम्प्लिमेंटरी आयडियाज. कॉम्प्लिमेंटरी की भाई दोन जरी गोष्टी असतील सोबत आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे ह्युमन अँड नेचर दे आर कनेक्टेड, असं कोण म्हणतं, ड्युअलिझम. ठीक आहे, हे दोन अप्रोच आहेत, हे तुम्हाला डिस्क्राईब करायचंय. तुम्ही खूप सारे लिहू शकतात. आता मी तुम्हाला शिकवत नाहीये पण सांगतोय, हा सोपा प्रश्न तुम्ही लिहू शकता. त्यानंतर अनालाइज द रोल ऑफ लँग्वेज अँड रिलिजन इन डिलिनेटिंग द मेजर कल्चरल रिजन्स ऑफ द वर्ल्ड. वा वा वा, जगातले मोठे मोठे कल्चरल रिजन्स आहे. साऊथ आशिया असेल, सेंट्रल आशिया असेल, बरोबर ना, लॅटिन अमेरिका असेल, की जे लँड किंवा अरब वर्ल्ड असेल, आफ्रिकेमधलं काही अरब नॉर्थ आफ्रिका असेल, मिडल ईस्ट असेल, या सगळ्यामध्ये लँग्वेज आणि कल्चर, रिलिजन या सगळ्यांमुळे खूप मोठा काय म्हटलं परिसीमन झालेला आहे विश्वामध्ये, असा प्रश्न आहे. आता अगेन तुम्ही या 2-3 मुद्दे लिंग्विस्टिक लिहू शकतात. जे मी आता बोललो, अरब वर्ल्डचा मुद्दा, की 22 कंट्री नॉर्थ आफ्रिकेमधल्या, मिडल ईस्ट मधल्या काही कंट्री आहे. लँग्वेजमध्ये फॅमिली बनल्या, लँग्वेजमध्ये जसं ईस्टर्न युरोप झाला, तर पूर्व युरोप आहे, त्यात स्लॅविक लँग्वेज, तुम्ही स्लॅविक लँग्वेज आहे, त्या स्लॅविक लँग्वेज पूर्ण एरिया एक झालेला आहे. सो लँग्वेज प्लेज अ बेटर रोल तुम्ही कल्चर आयडेंटिटी. देन धर्म पण आहे, जसं एक्झाम्पल आहे लॅटिन अमेरिका, सगळे कॅथोलिक लोक आहेत, त्यामुळे तो धर्मामुळे एक झालेला आहे. इंटरफेथ रिजन झाले. साऊथ ईस्ट एशिया आपला हा काय इंटरफेथ फोकस झालेला आहे, रिजन पण झालेला आहे. किंवा तुम्हाला केस स्टडी म्हटली याची, तर साऊथ एशियामध्ये असेल तुमचा, सब सहारन कंट्री असतील, बाल्कनचा पट्टा असेल युरोपाचा, तुम्ही हे सगळ्यात लिहू शकता. अगेन थोडासा इकडे तिकडचे मुद्दे गोळा केले तर मुद्दा होऊ शकतो. ठीक आहे, सो एक ठीकठाक मुद्दा आहे. चला एक मिनिट, मी शिकवत नाहीये त्यामुळे फक्त सांगतो प्रश्न कसे आलेत. अनालाइज द स्पेशल पॅटर्न्स अँड रिजनल स्पेशलायझेशन ऑफ प्लांटेशन ऑफ क्रॉप्स अक्रॉस ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल. सो ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल एरियामध्ये हा प्रश्न आहे. तर बेसिकली हा पॅनट्रॉपिकल मॅप असतो, त्या पॅनट्रॉपिकल मॅप मध्ये तुम्ही करू शकता. तर ट्रॉपिकल एशियामध्ये काय आलं, बेसिकली ऑइल पाम ट्रीजचा मुद्दा आहे, असं इंडोनेशिया मलेशियाचा मुद्दा आहे ऑइल पाम ट्रीजचा, तुम्ही तो सांगू शकता. त्यानंतर ट्री प्लांटेशनचा मुद्दा आहे, जर रबर असेल, कोकोनट असतील गोवाला, बरोबर ना. श्रीलंकेचा मुद्दा असेल की ज्यामध्ये हायलँड्स आहे, मिड कंट्री वेट झोन्स वगैरे आहेत, है ना, जे मी चहा बनवता, चहा तयार होते वगैरे वगैरे. साऊथ एशियाचा इंडियाचा मुद्दा आहे, चहा, आसामची, दार्जिलिंगची, निलगिरीची,
वेस्टर्न घाटची सगळे चहा आहे. शुगर केनचा मुद्दा असेल, इंडो गंगा प्लेनचा असेल, महाराष्ट्रामधला असेल, गुजरातमधला पट्टा असेल, काही त्यानंतर साऊथचा पट्टा असेल फॉर द शुगर केनचा तामिळनाडू असेल, बरोबर ना. कोकणचा मुद्दा असेल इंडोनेशियाचा, फिलिपिन्सचा आणि भारतामधल्या तामिळनाडूचा, केरळाचा आणि आंध्राचा आणि प्लस श्रीलंकेचा मुद्दा असेल कोकोनटचा, तर तुम्ही हे लिहू शकता. ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल, लॅटिन अमेरिकेचा मुद्दा असेल तुमचा, कॉफी प्लांटेशन्स आहे, बरोबर ना. मोस्टली ब्राझीलमध्ये, साओ पावलोमध्ये. बनानाचा मुद्दा आहे इक्वेडोरमध्ये, कोस्टारिकामध्ये, कोलंबियामध्ये. शुगर केनचा अजून मुद्दा आहे साऊथ अमेरिकेमध्ये. आफ्रिका मुद्दा आहे, वेस्ट आफ्रिकाचा मुद्दा आहे. त्यात पामचा मी आता बोललो, पामचा मुद्दा आहे. कोकोचा मुद्दा आहे घानामधला. कॅश्यूचा मुद्दा आहे. रबरचा मुद्दा आहे प्लांटेशनचा. तर तुम्ही ईस्ट आफ्रिकेमध्ये गेले तर केनिया आहे, युगांडा आहे, या पट्ट्यामध्ये रवांडा, इथिओपिया म्हणजे हॉर्न ऑफ आफ्रिकाचा काही भाग असेल. या पट्ट्यात टी आणि कॉफीचा एक मुद्दा आहे. बेनिन आणि कंबोडिया हा जो पट्टा, यामध्ये कॅश्यूचा मुद्दा गाजतो आहे. तर तुम्ही सगळे मुद्दे तुम्ही यात लिहू शकता की कुठल्या कुठल्या पट्ट्यामध्ये कुठल्या ट्रॉपिकलचा तुम्ही मॅप काढून दाखवू शकतात. हे कुठल्या कुठल्या पट्ट्यामध्ये म्हणजे ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल पट्ट्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो किंवा घेता येत तुम्हाला दाखवायचं आहे. तुम्ही एक मॅप काढून दाखवू शकता आणि खाली लिहू शकता. ठीकठाक प्रश्न होता. ठीकठाक. न पुढचं, वाय ऑइल इज इम्पॉर्टंट फॉर एनर्जी सिक्युरिटी अँड व्हॉट इज द रोल इन ऑइल इन क्लीन एनर्जी ट्रान्झिशन. की ऑइल का महत्वाचं आहे बाबा? ऑइल याकरता महत्वाचं आहे फॉर दी सिक्युरिटी की ऑइल हायली रिलायबल आहे. रिलायबल आहे ना, की बाबा प्रत्येक ठिकाणी सर माझ्याकडे सीएनजी गाडी आहे, अरे हो पण पेट्रोल इम्पॉर्टंट आहे ना, डिझेल इम्पॉर्टंट आहे ना. नसलं तर सीएनजी आहे, ईव्ही आहे, पण ईव्हीचे पुढे हे नाहीये. रिलायबल कोण आहे आपलं? कुठेही गाडी घेऊन गेलं खेड्यापाड्यात तरी काय पेट्रोल भेटणार. हायली रिलायबल आहे. दुसरं, एमर्जन्सी रिझर्व्ह आपल्याकडे आहेत, बरोबर आहे. म्हणून काही जर दुष्टसम झालं, कुठे काही जीव पडलं, वाद झाले इराणमध्ये, तरी आपल्याकडे पेट्रोलियमचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आहेत. आपण त्यावरती रिलायबल राहू शकतो, काही टेन्शन नाही. पुन्हा जिओ पॉलिटिकल अँड इन्फ्रास्ट्रक्चर कन्सिडरेशन आहे. स्टेट ऑफ हॉर्मुझचा चोक पॉईंटचा मुद्दा आहे. या सगळ्या करता आपल्याला ऑइल महत्वाचं आहे. त्यानंतर रोल इन ऑइल इन क्लीन एनर्जी ट्रान्झिशन, सर्वात महत्वाचं, इट इज अ ट्रान्झिशन फॅसिलिटेटर. कोण? ऑइल. की लगेच मला मी सगळे डिझेल गाड्या बंद करून ईव्ही घेणार आहे का? नाही. टप्प्याटप्प्यामध्ये हळूहळू मी ऑइल सप्लाय कमी करून, ऑइल यूज कमी करून मी हळूहळू ग्रीनकडे होणार आहे. लगेच नाही होणार, वेळ लागणार आहे, बरोबर ना. मला कॅपिटल अँड इंडस्ट्री एक्सपर्टायला मला लागणार आहेत. मॅनेजमेंट इन लो कार्बन टेक्नॉलॉजी लागणार, म्हणजे मला हायड्रोजन प्रोडक्ट करावं लागणार आहे. मला कार्बन कॅप्चर असेल, त्यानंतर मिथेन रिडक्शन असेल, या सगळ्या गोष्टी मला काम करावं लागणार आहे. म्हणून ऑइल हा एक प्रकारचं काम करतो फॅसिलिटर इन ट्रान्झिशन फ्रॉम फोसिल्स टू ग्रीन एनर्जी. हे लिहू शकता. त्यानंतर मी काय म्हटले, एक मिनिट काय म्हटले, क्रिटिकली इव्हॅल्युएट द रोल ऑफ प्रायमेट सिटीज इन डॉमिनेटिंग द अर्बन स्पियर्स इन्फ्लुएन्स इन डेव्हलपिंग कंट्रीज. इंडिया काही संबंध नाहीये. आता प्रायमेट सिटीचा मुद्दा आलेला आहे. प्रायमेट सिटीचा मुद्दा हा आपण ह्युमन डोक्यात ठेवतो की प्रायमेट सिटीज जे आहेत त्या कशा प्रकारे डॉमिनेट होत आहेत इन अर्बन स्पियर्स ऑफ इन्फ्लुएन्स इन डेव्हलपिंग कंट्रीज, असा मोठा मुद्दा आहे. बेसिकली प्रायमेट सिटी अशा सिटी असतात की ज्या डिस्प्रपोर्शनली खूप मोठ्या आहे, लार्जर आहे आणि खूप इन्फ्लुएन्शियल आहे दॅन दी एनी अदर सिटी इन कंट्री. म्हणजे त्या कंट्रीमधल्या एखाद्या शहरापेक्षा ते शहर खूप मोठ्या आकाराने आणि डिस्प्रपोर्शनली खूप मोठं आहे. म्हणजे कंट्री जेवढी साईज आहे त्या साईज सारखं मोठे शहर आहे आणि ॲज वेल ॲज मोर इन्फ्लुएन्स, पॉवरफुल आहे, इकॉनॉमिकल, खूप पॉवरफुल सिटी आहे. त्याला म्हणतो आपण प्रायमेट सिटीज. एक्झाम्पल द्या सर, टोकियो घ्या ना, टोकियो याचं एक्झाम्पल चांगलं. मग काय म्हटलं, इव्हॅल्युएट द रोल ऑफ प्रायमेट सिटीज इन डॉमिनेटिंग दी अर्बन स्पियर्स इन ऑफ इन्फ्लुएन्स इन डेव्हलप. कि अर्बन स्पियर्स मध्ये इन्फ्लुएंस है, प्रभाव है, इसमें समग्रो का वर्चस्व का समालोचनात्मक मूल्यांकन कीजिए. बेसिकली काय आहे, या प्रायमेटिव्ह सिटीजचा काय ॲडव्हान्टेज आहे की ज्या प्रायमेटिव्ह सिटीज आहेत ना त्या इकॉनॉमिक्सचा हब आहे आणि इनोव्हेशनचा हब आहे ऑब्व्हियसली. पुन्हा त्या ठिकाणी सगळ्या इंडस्ट्री कॉन्सन्ट्रेट झालेल्या आहे, म्हणून एम्प्लॉयमेंटचा हब झालेला आहे, गुड सर्व्हिसचा हब झाला आहे. म्हणजे त्या पट्ट्यामध्ये चांगल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मिळणार, फायनान्शियल मिळणार, बँकिंगवाल्या, एज्युकेशनल मिळणार, कल्चरल मिळणार, हेल्थकेअर मिळणार, म्हणून त्याचं महत्व आहे. पण ड्रॉबॅक्स काय सर की इन्फ्रास्ट्रक्चर फार स्ट्रेस आहे,
फार स्ट्रेस आहे, कारण इतकी मोठी पॉप्युलेशन आहे, एवढा मोठा भाग आहे टोकियो, फार स्ट्रेस आहे, मेट्रो ओव्हरक्राऊड झालेले आहेत, बरोबर ना, क्वालिटी ऑफ लाईफ कुठे कॉम्प्रोमाइज होते, एवढी गर्दी झालेली आहे. जसं कैरोचं बघा, आता बोल कैरोचा की कैरोमध्ये जी मोठी स्लम एरिया आहे, जगातला मोठा स्लम एरिया, त्याचा काय मुद्दे सुरू आहेत. तर कैरो कुठली आहे, प्रायमेट सिटी आहे, तिथे स्लमचा मुद्दा झाला. त्यानंतर रिजनल इनइक्वालिटी झाली, प्रादेशिक असमानता असणार आहे, डेव्हलपमेंटल इम्बॅलन्स झालेले आहे त्याच्यामध्ये. थायलंडमध्ये असेल म्हणजे बँकॉकचा मुद्दा असेल, मेक्सिकोचा सिटीचा मुद्दा असेल, मनिलाचा मुद्दा असेल, की फक्त या शहरात डेव्हलपमेंट आहे, पूर्ण भाग सगळा भाग मागासलेला आहे. म्हणजे विशिष्ट सेंटरमध्येच काय डेव्हलपमेंट आहे, बाकी सगळा पेरिफेरी कसा आहे, मागासलेला आहे, अंडर डेव्हलप्ड आहे. हा एक इश्यू झालाय. दुसरं, या शहरामध्ये काय ड्रॉबॅक्स आहे, पॉलिटिकल सेंट्रलायझेशन, बरोबर ना. हा, इलाइट सिटीज, इलाइट सोसायटीज, की जे उच्चभ्रू लोक आहेत, जे पॉवरफुल लोक आहेत, सगळे या ठिकाणी गोळा झालेले आहेत दिल्लीमध्ये, बरोबर ना. एक प्रकार एक्झाम्पल, पण दिल्ली इन अ प्रायमेट सिटी. भारतामध्ये एकही सिटी यामध्ये येत नाही, कारण भारताचा आकार तेवढा मोठा नाहीये की सगळे येऊ शकतो, त्यामुळे भारतामधली एकही सिटी यामध्ये येत नाही. हा ग्लोबल मुद्दा आहे. पण एक्झाम्पल दिल्ली, सगळे मोठी माणसं कुठे दिल्लीमध्येच आहे, पॉलिटिकल असतील, इलाइट माणसं असतील, कुठे आहेत ती दिल्लीमध्येच आहे, बाकीमध्ये काहीच नाही. आणि ओव्हर अर्बनायझेशन झालेलं आहे, ओव्हर अर्बनायझेशन इतकं की सगळे कुठे येणार आहेत, तिकडे येणार आहेत ना. टोकियोमध्येच, मनिलामध्येच, फिलिपिन्समध्ये मनिलामध्येच, बँकॉकमध्येच, म्हणजे काय झालं, ओव्हर अर्बनायझेशन आणि अचानक पॉप्युलेशन ग्रोथ फार वाढलेली आहे. हे सगळे याचे फायदेपणे तोटेपणे झालं क्रिटिकली इव्हॅल्युएट. चलो तिसरं काय म्हणतोय की ग्लोबल डेमोग्राफिक लँडस्केप इज इव्हॉल्विंग विथ रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ इन सम प्लेसेस अँड रॅपिड एजिंग प्रॉब्लेम इन अदर्स. म्हणजे काही ठिकाणी तर फार ग्रोथ होते, म्हणजे बर्थ रेट फार वाढलेला आहे, आणि काही ठिकाणी एजिंग म्हणजे बर्थ रेट फार कमी झालाय दॅन दी डेथ रेट. हे तुम्हाला म्हटलं की हे तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल द्या, स्पष्ट करा विथ दी एक्झाम्पल्स. तुमच्या खूप चांगले एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही ते टाकू शकतात. म्हणजे तुम्ही म्हटलं डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी तुम्ही मांडून तुम्ही या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे तो मुद्दा मांडू शकता. ठीक आहे, चला. त्यानंतर वाय हॅज, आता हा संपला. आता 8वा, म्हणजे 5वा कंपल्सरी होता, 6वा झाला, 7वा झाला आणि 8वा. म्हणजे 6, 7, 8 या 3 पैकी 2 लिहा किंवा 1 लिहा. कळतं ना तुम्हाला. प्रश्न क्रमांक 1 आणि 5 कंपल्सरी होता, द्या सोडून, इथे काही नाही. मग इथे काय होतं, 2, 3, 4, इथे काय 6, 7, 8. आता हे जे प्रश्न आहेत, हे 3 आणि 3, 6, तुम्हाला यावे किती लिहायचे, मला 3 लिहायचे. किती लिहायचे तुम्हाला, 3 लिहायचे, 3च लिहायचे. मग इथे तुम्ही यातले 2 लिहा, यातले 1. हे 3च्या 3 लिहिता येत नाही, त्याचा नियम नाही. 2 तरी लिहा, यातला 1 लिहा, यातला 1 लिहा, यातले 2 लिहा, बरोबर आहे ना. हा, म्हणून हा जो 6वा 7वा होता हा ठीकठाक होता. आता बघू आपण शेवटचा कुठला, 8वा. आता यामध्ये प्रादेशिक जो विकास आहे, एफ पेरॉक्स थिअरी विचारली आहे की एफ पेरॉक्स थिअरी ऑफ ग्रोथ पोल थिअरी भाऊची ॲज अ मॉडेल ऑफ रिजनल ग्रोथ हॅज बीन क्रिटिसाइज्ड विथ एक्झाम्पल. अच्छा, आनंदाची गोष्ट आहे. आता हे जो पेरॉक्सची थिअरी आहे ना, पेरॉक्सची थिअरी आहे, या भाऊने काय म्हटलंय की एखाद्या कंट्रीमध्ये एका विशिष्ट ठिकाणीच सगळीच ग्रोथ डेव्हलपमेंट झालेली असते, त्याला म्हणतो ग्रोथ पोल, असं या भाऊचं म्हणणं आहे. म्हणजे इंडस्ट्री असेल, सगळ्या गोष्टी असतील. आता क्रिटिक्स काय म्हटलंय सर्वात महत्वाचं की अनरिअलिस्टिक अझम्पशन ऑफ ऑटोमॅटिक ट्रिकल डाऊन. काय म्हटलंय की समजा एखाद्या प्रॉपर सिटीमध्ये, की ज्या सिटीमध्ये सगळी काय इन्व्हेस्टमेंट आहे, सगळ्या इंडस्ट्री, त्याला काय म्हणतो आपण ग्रोथ पोल. जर या ग्रोथ पोल सिटीचं किंवा एरियाचं डेव्हलपमेंट झाली तर आजूबाजू सगळ्या रुरल पार्ट ऑफ इंडियाचं किंवा रुरल पार्ट ऑफ एरियाचं डेव्हलपमेंट होईल. हे जे ट्रिकल डाऊन सिद्धांत ऑटोमॅटिक होणारा, याच्यावरती खूप लोकांनी क्रिटिसाइज केले की हा अझम्पशन अनरिअलिस्टिक आहे. जसं जमशेदपूरमध्ये फार मोठा प्लांट आहे टाटा टिस्कोचा, पण जमशेदपूर हा झाला आपला ग्रोथ पोल, पण जमशेदपूरच्या आजूबाजू अखंड भाग आहे, हा अंडर डेव्हलप्ड आहे ना. म्हणजे जे पण अझम्पशन होतं ट्रिकल डाऊनचं, इट वॉज अनरिअलिस्टिक. हायचं काय क्रिटिक्स आहे. मुद्दा कळला का. चला, दुसरा मुद्दा काय क्रिटिक्स काय केले गेले, इंडस्ट्रियल आणि अर्बन बायस, की मोस्टली ग्रोथ पोलमध्ये ॲग्रिकल्चरला निग्लेक्ट करून, ॲग्रिकल्चरला साईडला करून सर्व्हिसेस इंडस्ट्रीलाच काय दिलं गेलं, प्रेफरन्स दिला गेला. अशा प्रकारे हा बायस झाला इंडस्ट्रीबद्दल. आणि दुसरं काय अर्बन बायस, त्या पट्ट्यामध्ये सोसायटी होती, ती कल्चर असेल,
काही ट्रेड्स असतील, काही वैशिष्ट्य असतील, हे सगळे सायलेटून प्रत्येकाला काय केलं गेलं, अर्बन केलं गेलं. अशा प्रकारे हा ग्रोथ पोल अर्बन बायस आहे आणि इंडस्ट्रियल बायस आहे. दुसरं काय की लॅक ऑफ स्पॅटियल क्लॅरिटी, की नेमकं या पोलचं जॉग्राफीला किती एक्सटेन्शन आहे, म्हणजे किती किलोमीटर पर्यंत हा ग्रोथ पोल आहे हेच कळत नाही. म्हणजे नेमकं पुणे संपतं कुठं हेच कळत नाही, नेमकं मुंबई संपतं कुठं हेच कळत नाही. म्हणून ग्रोथ पोल मुळामध्ये कन्सेप्टच चुकीचा आहे असं काही लोक म्हणतात. आणि ही लोक लोकल कंटेक्स्ट, लोकल कल्चर, लोकल कंटेक्स्ट हे इग्नोर करतात ऑब्विसली. आणि यांचा हा टॉप डाऊन अप्रोच आहे आणि टॉप डाऊन अप्रोच बऱ्याचदा रिजनल डेव्हलपमेंटला फ्रुटफुल बेनिफिशियल राहत नाही. म्हणून हा टॉप डाऊन जो अप्रोच आहे क्रिटिक्स केले गेलं आणि हा सुद्धा लोकल कंटेक्स्ट, लोकल नीड्स हा कुठतरी निग्लेक्ट करतो, इग्नोर करतो. जसं म्हटलेलं आहे याचे क्रिटिक्स. एवढे जरी मुद्दे लिहिले, वा वा भरपूर झालं. ठीक आहे, चला आता बी मध्ये काय बघा. इंग्लिश वाचतो मी, थोडं खाली घेतो. शेवटचा प्रश्न आता बी काय, अनालाइज द रोल ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. आता बोललो मी, एक्सप्लेनिंग व्हेरिएशन ऑन फर्टिलिटी मध्ये, म्हणजे स्टेज 1 स्टेज 2 आहे ना ते डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. आपण 100% पाठ करतो ना. स्टेज 1 ला काय असतं, हाय बर्थ रेट आणि डेथ रेट बी हाय असतं. स्टेज 2 ला काय होतं, मग डेथ रेट फॉल होतो, थोडा कमी होतो, चांगलं आरोग्य आलं, पोषण मूल्य आलं म्हणून कमी होतं. पण बर्थ रेट काय असतो, हायच असतो. पॉप्युलेशन ग्रोथ लई वाढते. स्टेज 3 मध्ये काय येतं, बर्थ रेट बिगिन्स टू ड्रॉप, कमी होतो. अर्बनायझेशन आहे, महागाई वाढलं, एज्युकेशन आलं, म्हणून हळूहळू बर्थ रेट काय झाला, कमी झाला. मग पॉप्युलेशन ग्रोथ काय झालं, स्लो झालं. स्टेज 4 ला काय, बर्थ रेट खूप लो झाला, इतका लो झाला की पॉप्युलेशन स्टेबल झाला आता. आणि स्टेज 5 मध्ये काय होतं की बर्थ रेट इतका कमी होतो की जे लोक मरतात, डेथ रेट त्यापेक्षाही काय होतो, कमी बर्थ रेट. म्हणजे पॉप्युलेशन मध्ये डिक्लाइन, एजिंग पॉप्युलेशन वाढते. हा झाला डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी, संपला विषय. आता काय म्हटलंय, हाऊ डू द रिजनल कंपोनंट मेक रिजनल सिंथेसिस इन स्पेशियल अरेंजमेंट. की जे रिजनल कंपोनंट आहे, तर रिजनल कंपोनंट कशा प्रकारे रिजनल सिंथेसिस मध्ये, रिजनल सिंथेसिसच्या जे स्पेशल अरेंजमेंट आहे त्यामध्ये कशा प्रकारे मदत करतात, इसको आप संश्लेषण कीजिए. चला आता शेवटचा प्रश्न आहे. आता रिजनल सिंथेसिस, एक मिनिट पाणी पितोय. रिजनल सिंथेसिस हा जो मुद्दा आहे, यामध्ये होतं काय की हा एक होलिस्टिकल मेथोडॉलॉजी अप्रोच आहे जॉग्राफीमध्ये रिजनल डेव्हलपमेंटचा. ज्यामध्ये होतं काय की आपण मल्टिपल कॉम्पोनंट्स एकाच सोबत आणतो. त्या रिजनल डेव्हलपमेंट करताना मल्टिपल फॅक्टर्स आपण एकाच सोबत आणतो. जर फिजिकल फॅक्टर असेल, कल्चरल असेल, इकॉनॉमिकल असेल, पॉलिटिकल असेल, सोशल असेल, हे सगळे फॅक्टर एकत्र करून आपण त्या रिजनचा अभ्यास करतो. त्याला म्हणतो आपण रिजनल सिंथेसिस. दॅन दी फ्रॅगमेंटेड स्टडी, म्हणजे फक्त फिजिकलचा एरियाचा अभ्यास, फक्त सोशलचा अभ्यास, फक्त पॉलिटिकलचा अभ्यास, फक्त कल्चरचा अभ्यास, फक्त इकॉनॉमिकचा अभ्यास असं न करता फिजिकल, पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिकल या सगळ्यांचा कलेक्टिव्ह अभ्यास करणे, होलिस्टिक अभ्यास करणे, त्याला म्हणतो आपण रिजनल सिंथेसिस. आणि हा थोडासा वेगळा असतो दॅन दी एरियल डिफरन्सिएशन. तुम्ही शिकाल ह्युमन मध्ये एरियल डिफरन्स याच्या उलट असतं की हा सगळा आपण एकत्र अभ्यास करतो, त्याला म्हणतो आपण रिजनल सिंथेसिस. ठीक आहे, सगळे फॅक्टर, कल्चरल फॅक्टर्स आहे, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहे, इकॉनॉमिक फॅक्टर्स आहे, पॉलिटिकल फॅक्टर्स आहे, हे सगळं आपण याचा अभ्यास करतो. ठीक आहे, तर हा होता आपला जॉग्राफी ऑप्शनचा पेपर 1चं थोडक्यामध्ये पण सुंदररित्या अनालिसिस. सरते शेवटी 2 वाक्य बोलतो आणि थांबवतो व्हिडिओ. हे बघा, प्रायमा फेसी वाटतंय की पेपर जो पार्ट ए होता फिजिकल हा सोपा वाटला. अरे पण पार्ट बी थोडंसं वेगळं वाटतं, कारण मी आधी बोललो पार्ट बी जो ह्युमनचा पार्ट आहे, बेसिकली ह्युमन रिसोर्स, इकॉनॉमिक, रिजनल डेव्हलपमेंट मॉडेल्स, हा थोडा आपण करत नाही किंवा कमी करतो. त्यामुळे थोडा पार्ट बी थोडा वेगळा वाटतो. पण ज्यावेळी थोडा चांगला अभ्यास केला, टॉपिक शिकले, तर मला वाटत नाही की हा पेपर खूप हार्ड होता. हा मॉडरेट टू हार्ड आहे, मॉडरेट जास्त आहे, हार्ड कमी. पण हा जर प्रॉपर अभ्यास केला असेल तर तुम्ही यामध्ये चांगला स्कोर काढू शकता. तर पेपर 1 इट वॉज लाईक मॉडरेट टू हार्ड असा होता. ठीक आहे, माझ्या अँगलने मी माझ्यापर्यंत थोडाफारचं अनालाइज केलेलं आहे, डिटेल अनालाइज की प्रत्येक प्रश्नाला काय उत्तर पाहिजे हे तुम्हाला मिळून जाईल.
बट जी लोक 26 साठी 27 साठी फ्युचरसाठी जॉग्राफी ऑप्शनल घेण्याच्या विचारामध्ये असेल त्या सगळ्यांना मी सांगतो यासारखा सुंदर ऑप्शनल कुठेच नाहीये. एकदा कॉन्सेप्ट कळला म्हणजे आता बघा बोललो असेल तुम्ही ऑब्झर्व मला करा, मी खूप सारे मुद्दे तेच इंटरलिंक करतोय. खूप नवीन मुद्दे कमी आहेत, पण जे मुद्दे आहे मी तेच इंटरलिंक करतोय. याचा अर्थ तुम्हाला एकदा कॉन्सेप्ट कळला किंवा इंटरलिंक कळले तुम्ही याचं उत्तर कशाही प्रकारे छान प्रकारे लिहू शकतात. आणि म्हणून सगळ्या ऑप्शन्स पेक्षा मी असं म्हणू शकतो की हा ऑप्शन बेटर तुम्हाला प्लेस करतो. त्यामुळे एकदा तरी या ऑप्शन बद्दल विचार करा. ऑप्शन कसा घ्यावा, काय घ्यावा, काही डाऊट आला तर मला नितीनला विचारा, कमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. तुमच्या फ्युचर लाईफसाठी, अभ्यासासाठी, फॉर प्रिपरेशनसाठी माझ्याकडनं आणि फ्रॉम इग्नाइट UPSC MPSC कडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करून जा आणि कमेंट करून जा. मी थांबतो. परत भेटूया पेपर 2 ला. पण तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, काळजी घ्या, अभ्यास करा. बाय.